आजचा व्हिडिओ सुद्धा तेवढाच खास आहे, कारण आज सुद्धा मी तुम्हाला झाडांबद्दल माहिती तर देणारच आहे। त्याचबरोबर मी एक प्लांटर विकत आणलेला आहे, ते म्हणजे मोगराचं। तर ते कसं आहे आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये झाड लावलेलं आहे। त्याचबरोबर मी एक कवडींचं तोरण सुद्धा घेतलेलं आहे आणि थोडीफार खरेदी केलेली आहे। तर कवडीचं तोरण घेण्याचं कारण काय असं बरंचसं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर बघा, माझ्या गार्डनमध्ये अशी बरीचशी विविध प्रकारची झाडं आहेत आणि त्यांची मी आता काळजी कशी घेते बघा। फेब्रुवारी महिन्यामध्ये मी बऱ्याच झाडांची कटिंग केली, त्यांना परत दुसऱ्या प्लांटरमध्ये शिफ्ट केलं, त्यांच्या मुळा कटिंग केल्या आणि हे सर्व काही मी फेब्रुवारी महिन्यामध्ये केलं। त्याच्यामुळे माझ्या झाडांची वाढ अगदी छान प्रकारे झालेली आहे। कारण ज्यावेळेस थंडीमध्ये झाडं आपली डोरमन्सीमध्ये जातात, म्हणजे ती अगदी कोमेजून जातात आणि तेजपणा कमी होतो, तर ज्यावेळेस उन्हाळ्याची चाहूल लागते ना, तर अशा प्रकारे आपल्या झाडांची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते। आणि ते होण्यासाठी आपण आपल्या झाडांना खतं वगैरे म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात। तर असे बरेचसे व्हिडिओ आहेतच आपल्या चॅनलवर, मी कशा प्रकारे फेब्रुवारी महिन्यामध्ये काळजी घेतली। त्याच्यानंतर बघू शकता जी शुभ झाडं आहेत तर त्यांना सुद्धा मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि प्रत्येक झाडांमध्ये निंबाचा पाला टाकलेला आहे, कारण थंडावा निर्माण होण्यासाठी आणि हे आवश्यक आहे। बघा, आपल्या वास्तूला त्याच्यापासून बचावही होतो आणि झाडांचं सुद्धा संरक्षण होतं। आणि बघा, झाडांना अशा प्रकारे विविध कलरफुल फुलं कळ्या भरपूर प्रमाणामध्ये येतात। तर आपण जी काळजी घेत असतो ते म्हणजे खतं नित्यनियमाने व्यवस्थित टाकणे आणि बघा आपल्या झाडांमधील पालापाचोळा आहे, शिवाय आपल्या किचनमधील वेस्ट जो भाजीपाला निघतो तो सुद्धा आपण टाकून द्यायचा असतो। तर बघा, वाटाण्याची टरफलं टाकलेली आहेत मी, जे काही मेथी, पालक, कोथिंबीर यांच्या दांड्या आहेत ना, त्यासुद्धा आता मी कुंड्यांमध्ये अशाच टाकून दिलेल्या आहेत, कारण त्याने काय होईल, उन्हापासून संरक्षण होईल आणि आपल्या कुंडीमध्ये खतसुद्धा तयार होईल। कारण कालांतराने काही दिवसांनी हे याचं खतामध्ये रूपांतर होतं। तर आपण नारळाच्या शेंड्यासुद्धा झाडांमध्ये टाकू शकतो। बघा, आपल्याला कुठे गावाला जायचं आहे तर आपण अशा प्रकारे काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर तुम्ही फुलं बघत असाल झाडांना किती सुंदर लागलेली आहेत ना। तर मी हे झाडसुद्धा शिफ्ट केलं होतं, याच्यामध्ये परत खत टाकलेलं आहे। तर मी तांदळाची साळसुद्धा झाडांच्या कुंडींमध्ये टाकलेली आहे आणि जो भाजीपाला असतो तो सुद्धा टाकत असते। त्याच्यामुळे माझ्या झाडांना एवढी चांगली चांगली फुलं आपल्याला बघायला मिळतात। तर बघा, आता छोटी छोटी मडकी असतात ते सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये कुंडींमध्ये ठेवू शकतो। त्याचबरोबर एखादी बिस्लरी असेल किंवा आपल्याकडे जुन्या ज्या बॉटल्स असतात तर त्यांना सुद्धा पाणी भरून त्याच्यामध्ये छोटंसं होल पाडायचं आणि ती सुद्धा बॉटल आपण कुंडींमध्ये ठेवू शकतो। तर बघा, आपल्या झाडामध्ये ओलावा राहण्यासाठी आपण कुठे गावाला गेलो तर 2-4 दिवस तरी सुद्धा आपलं झाड अशा प्रकारे टवटवीत राहू शकतं। तर म्हणूनच आपल्याला ही सर्व काही काळजी घ्यायची असते। झाडांना तुम्ही खतं म्हणाल तर गांडूळ खत, शेणखत किंवा पालापाचोळा आणि फुलांचं जे निर्माल्य असतं, तर मी थोडं कोकोपीटसुद्धा टाकते आणि निंबोनी पेंड म्हणजे जी काही निमखली असते ती टाकत असते। तुमच्याकडे जर ती अवेलेबल नसेल तर तुम्ही निंबाचा पाला सुकवून घ्या आणि तो छान प्रकारे बारीक करून कुंडी भरताना टाकू शकता। यामुळे सुद्धा आपल्या झाडाचं संरक्षण होत असतं आणि कीड लागत नाही। तर बघा, या सर्व काही गोष्टी करते मी माझ्या झाडांसाठी, म्हणूनच माझ्या झाडांना अशा प्रकारे छान छान फुलं बघायला मिळतात आणि बघा चांगलीच वाढसुद्धा होते। तर ही सगळीची झाडं आहेत मी अगदी म्हणजे बरीचशी कमी करून टाकली होती आणि आता तुम्ही बघत असाल माझी बाग ही किती छान प्रकारे फुलांनी बहरलेली आहे। हे सुद्धा मी झाड एकदम छोटीशी फांदी लावली होती, तर बघा त्याचीसुद्धा वाढ छान झाली आणि त्याला कळ्यासुद्धा आलेल्या आहेत। तर हे फुलसुद्धा जास्वंदाचं अगदी दिसायला खूप सुंदर आहे आणि बघा याला फांद्यासुद्धा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत। बोगनवेलसुद्धा खूप छान प्रकारे बहरलेला आहे, त्याचीसुद्धा मी कटिंग
पूर्ण केली होती, म्हणजे अगदी त्याच्या फांद्या ठेवल्या होत्या 1-2 आणि तुम्ही आता त्याचा रिझल्ट बघितला असेल. किती छान फुलांनी हे झाड भरून गेलेलं आहे आणि अगदी मनाला प्रसन्न करतं बरं का. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारची झाडं बघतो किंवा आपल्या टेरेसवर आल्यानंतर आपली जर बाग अशी फुलांनी जर बहरली तर किती भारी आहे ना. तर अशीच माझी ही छोटीशी का असेना पण बाग आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत. तर हे जे झाड आहे तर हे आपण बुकेमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो. हे तुरे आहेत. तर पिवळ्या कलरची तुरे अशा प्रकारे याला येतात आणि ती जर आपण एखाद्या बुकेमध्ये लावली तर आपला जो बुके आहे त्याचं आकर्षण अधिक वाढतं. आणि बघा मी सुद्धा ते करणार आहे, पुढे तुम्ही बघालच. तर अशा प्रकारे माझं छोटंसं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारची जास्वंदाची फुलंसुद्धा आहेत. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मी जास्वंदच लावलेलं आहे, कारण आपल्या वास्तूच्या दृष्टीने जास्वंदाचं झाड अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे फुलं बघितली असेल, हे सुद्धा आपलं गार्डन छान दिसायला म्हणजे मदत करत असतं बरं का. तर आता बघा मी बराचसा बदल इथे केलेला आहे. कुंड्यांची शिफ्टिंग केली, बऱ्याचशा कुंड्या इकडून तिकडे हलवलेल्या आहेत. तर तुम्ही पहिल्या कुंड्या बघितल्या असेल ना, आताच्या कुंड्या तुम्ही बघू शकता. तर आपण वेळोवेळी अशा प्रकारे सुद्धा त्या हलवल्या पाहिजे. त्याच्यानंतर मी दुपारून काय झालं, मार्केटमध्ये आली तर मला खरं कवडींचं तोरण खरेदी करायचं होतं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. तर माझ्याकडे आधीचं होतं तर ते खूप खराब झालं, म्हणून मी हे घेण्यासाठी या शॉपमध्ये आलेली आहेत. तर त्यांनी मला एक छोटं आणि एक मोठं असे 2 दाखविले. त्याच्यानंतर लेस खरेदी करायची होती, म्हणून मी अशा प्रकारे विविध लेस बघितल्या. काही 20 रुपये मीटर होत्या, काही 30 रुपये होत्या, काही 10 रुपये होत्या आणि काही लटकन अशा प्रकारे खरेदी केली. आणि दुसरा दिवस उगवलेला आहे. तर बघा नित्यनियमाने माझी गॅसचं पूजन म्हणजे अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून अशा प्रकारे पूजन करते. आणि आता ही सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मला म्हणजे करमत नाही किंवा ज्यावेळेस मी स्वयंपाकाला लागते तर माझं पहिलं काम हेच असतं की गॅसचं पूजन करणे. आणि खरं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जी काही फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवलेली होती ती सुद्धा आज सगळी शिफ्ट केली, म्हणजे बदललेली आहे, खराब काढून टाकली, काही भांडी धुवून टाकलेली आहे. अशा प्रकारे स्वच्छता करून ते छान प्रकारे डेकोरेट केलेले आहेत. तर हे बघू शकता अशा प्रकारे यांचंसुद्धा मी म्हणजे यालासुद्धा वॉश केलेलं आहे अगदी छान प्रकारे ब्रशनी आणि अगदी छान दिसायला लागले. त्याच्यानंतर तुम्ही फुलं बघू शकता, गुलाबाच्या पाकळ्या आणि काही छोटी छोटी फुलं अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे. माझ्या झाडांचं तुम्हाला रहस्य माहितीच झालेलं आहे. तर बघा आता उन्हाळा सुरू आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण जो भाजीपाला आहे आपल्याला वापरायचा नाही किंवा फुलं आहेत, झाडांचा पालापाचोळा आहे, तो उन्हामध्ये चांगल्या प्रकारे सुकवून घ्या आणि एखाद्या मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपण कुंडीची म्हणजे भरतो कुंडी आपण किंवा शिफ्टिंग करतो तर खत वगैरे टाकतो त्यावेळेस आपल्याला तो पालापाचोळा टाकता येतो. आणि बघितलं असेल तुम्ही झाडांना त्यामुळेच अशा प्रकारे फुलं बघायला मिळतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये केळी आणतो आणि त्याची सालसुद्धा झाडांना उपयुक्त आहे. तुम्ही सुकवून ती बारीक करून ठेवू शकता किंवा त्याचं पाणी करून झाडांना टाकू शकता किंवा तुम्ही खतामध्ये त्याचा वापर करू शकता. अशा प्रकारे बरेच उपाय आपण घरगुती करू शकतो. असं नाही की विकतच आणून आपण त्याचा वापर केला पाहिजे. तर बघा मी अशा प्रकारे ज्या फांद्या आहेत त्या कट केलेल्या आहेत आणि आता याचा मी बुके म्हणून उपयोग करणार आहे. तर त्यामध्ये मी बऱ्याच प्रकारच्या फांद्या तोडून घेतल्या. आता हे सुद्धा झाड खूप सुंदर आहे आणि हे सुद्धा आहे. तर अशा प्रकारे आपल्या गार्डनमध्ये झाडं जर लावली तर आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. माझ्या गार्डनमध्ये अशी बरीचशी झाडं आहेत आणि वेळात वेळ काढून मी सर्व झाडांची काळजी घेत असते. वेळोवेळी त्यांचं मातीमध्ये शेणखत म्हणा किंवा गांडूळ खत, कोकोपीट आणि जो कुजलेला पालापाचोळा आहे हे सर्व काही टाकून मी कुंड्या भरत असते आणि त्यांची काळजी नित्यनियमाने घेते. पाणी टाकायचं म्हटलं तर आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मी रोज पाणी झाडांना टाकते, कारण ते करणंसुद्धा गरजेचं आहे. कारण काही कुंड्यांमधील जे पाणी आहे ते लगेच निघून जातं आणि झाडं आपली सुकायला सुरुवात व्हायला लागते. आणि म्हणूनच हेच कारण आहे की मी प्रत्येक कुंडींमध्ये झाडाचा पालापाचोळा शिवाय निंबाचा पाला आणि आपला जो भाजीपाला आहे आपण टाकाऊ म्हणतो तर तो सर्व काही त्यांना आच्छादन म्हणून टाकलेला आहे. आणि त्याच्यामुळे बघा झाडं माझी छान आहेत. कळ्यासुद्धा भरपूर यायला लागलेल्या आहेत मोगऱ्याला, कारण हे सुद्धा झाड मी पूर्ण छाटून टाकलं होतं.
त्याच्यानंतर चिनी गुलाबसुद्धा अगदी छान झालेला आहे। तर हँगिंगमधले झाडं असो अथवा कुंडींमधील असो, प्रत्येक झाड असं छान हिरवगार आणि प्रत्येकाला फुलं यायला लागलेली आहेत। माझ्या गार्डनमध्ये कुंड्या व्यतिरिक्त बरीचशी झाडं मी बऱ्याच वेगवेगळ्या प्लांटरमध्ये लावलेली आहेत। काही हँगिंगमध्ये आहेत, काही पाईपमध्ये आहेत, काही डब्यांमध्ये आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये। आणि हा जडे प्लांट होता, तर वास्तूच्या दृष्टीने तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर बघा, मी एखादा अजून एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये माहिती देईल की शुभ झाडं कोणती आणि कोणत्या दिशेला झाडं मी लावलेली आहेत, शुभ झाडं ही। तर अशी बरीचशी माहिती देईलच। तर बघा, यामुळे सुद्धा आपल्या घराला नजर लागत नाही, अशी झाडं असणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या वास्तूमध्ये सुगंधित असं झाड म्हणजे रातराणीचं असणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते कोणत्या दिशेला लावावं हे सुद्धा माहिती तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये देईलच। तर अशा प्रकारे झाड आहे, त्याला भरपूर कळ्या आलेल्या आहेत। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता देवांची देवपूजा इथे झालेली आहे आणि ज्या सुंदर असणाऱ्या फांद्या मी तोडल्या ना, तर त्या अशा प्रकारे ग्लासामध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे फ्लॉवर पॉट तयार झालेलं आहे। तर बघा, अगदी मनाला मोहणारं असं वातावरण निर्माण झालं आहे ना। तर आपण आपल्या घरातीलच फुलं, पानं अशा प्रकारे जर डेकोरेट केली किंवा ठेवली तर अगदी आपलं घर प्रसन्न राहतं। तर बघा, मी नेहमी असंच करत असते आणि देवघराजवळ सुद्धा अशा प्रकारे मी प्लांटर ठेवलेलं आहे। तर बघा, म्हणूनच मी माझ्या घरामध्ये आणि अंगणामध्ये सर्वीकडे झाडं ठेवलेली आहेत। दुपार झाली आणि दुपारून भरपूर कामं करायची होती, ती म्हणजे झाडं लावायची होती। तर थोडा नाश्ता करावासा वाटला म्हणून आम्ही रोटी पिझ्झा बनवलेला आहे। अशा प्रकारे चहाने नाश्ता झाला। तर म्हणूनच अशा प्रकारे काही कुंड्यांचं काम सुरू होतं आणि सगळी झाडांची माती चेंज करायची होती। तर मी काही दिवसांपूर्वी गावाला गेली होती, म्हणजे पिंपळनेरला। तर त्या ठिकाणावरून मी अशा प्रकारे प्लांटर आणलेलं आहे। तर मी ही जी मोहराची आहे ना, ती 2 आणलेली आहेत आणि दिसायला खूप सुंदर वाटली म्हणून या ठिकाणावरून मी ती खरेदी केली। तर त्याच्यामध्ये मी आता कोणतं झाड लावणार आहे तेच आपण बघणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे थोडा पसाराच झालेला होता घरामध्ये आणि ती कामं सुरू होती। तर सगळ्या कुंडींची शिफ्टिंग झालेली आहे, मातीसुद्धा चेंज करून झालेली आहे। माझ्या गार्डनमध्ये नेहमी तुम्हाला बदल बघायला मिळत असेल, तर आपण जी प्लांटर घेतो ती सुद्धा निवडून घेणं महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारचं माझं छोटंसं हे गार्डन आहे। मेन एंट्रीला आपण अशा प्रकारे झाडं ठेवली किंवा काही प्लांटर ठेवले वेगवेगळ्या प्रकाराची, तर आपली जी मेन एंट्री आहे ती अगदी सुंदर दिसते। सर्व काही केल्यानंतर उशीर झाला, सायंकाळ झालेली होती। बाहेरचं तर चेंज झालं आणि त्याचप्रमाणे मी लिव्हिंग रूममध्ये सुद्धा बदल केलेला आहे। तर तो कोणता, म्हणजे ज्या कुंड्या मी आधी ठेवायची ना त्याच्यामध्ये बदललेला आहे। तर जे खिडकीवर अशा प्रकारे कुंड्या ठेवलेल्या आहेत, तर बघा, ह्या मी आत्ता ठेवल्या, परंतु मला हे सुद्धा आवडलं नाही, तर थोड्या वेळाने मी ते सुद्धा बदललेलं आहे आणि जे नवीन प्लांटर खरेदी केलेलं आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी ठेवलेलं आहे। 3 दिवस झाले। तर जे घरामध्ये मी झाडं ठेवते ना, तर त्यांची माती मला चेंज करायची होती, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार बदल करूया म्हटलं। खतं वगैरे टाकता येतात आपल्याला, परंतु मी काय केलं, सगळी जी माती आहे ती एकत्र केली आणि त्यांच्यामध्ये आणखीन दुसरी माती टाकली। त्याच्यामध्ये बरंचसं शेणखत, गांडूळ खत असं होतं आणि सगळे एकसारखं मिक्स केलेलं आहे आणि प्रत्येक कुंडीमध्ये नवीन भरलेलं आहे। तर असं केल्यामुळे काय होतं, आपली झाडं ही आणखीन चांगली दिसतात आणि घरामध्ये जी झाडं ठेवतो ती अशा प्रकारे ठेवलेली आहे। तर इथे खिडकीमध्ये हा बदल केला आणि देवघराची सायंकाळची पूजा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा झाडांविषयीचा व्हिडिओ? आणि आता पुढे बघणार आहोत ते म्हणजे मी छोटीशी जी खरेदी केलेली आहे ती कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। लक्ष्मी मातेला प्रिय असणारी कवळी, कवळींचं तोरणसुद्धा आपल्या घरामध्ये असणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। बघा, लक्ष्मीला प्रिय असणारी ही कवळी आपण तोरणामध्ये किंवा आपण देवपूजेमध्ये सुद्धा वापरतो। तर हे जुनं तोरण आहे माझं, तर खराब झालं होतं, मी काढून टाकलं होतं
आता नवीन तोरण या ठिकाणी आणलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आहे। पूर्वीचं तोरण 3 फुटाचं होतं आणि हे 4 फुटाचं तोरण आणलेलं आहे। अगदी हे देवघराला पूर्ण असं बसेल असंच घेतलेलं आहे। तर याची किंमत 500 रुपये आहे आता आणलेल्याची। पहिलं तोरण जे होतं ते 350 रुपयालाच घेतलेलं होतं आणि भरपूर वर्ष झाली। खरं तर आपण दुकानात गेल्यानंतर कुठे स्वस्त मिळतात, कुठे महाग पडतात आपल्याला ती, परंतु आमच्या मालेगावमध्ये कवडींचं तोरण असं बऱ्याच दुकानांमध्ये मिळत नाही। तर काही दुकानांमध्येच मला बघायला मिळालं, परंतु याची फिनिशिंग वगैरे चांगली वाटली म्हणून मी या ठिकाणावरून हे खरेदी केलेलं आहे। तर बघा आपल्या घरामध्ये कवडीचं तोरण असणं महत्त्वाचं आहे आणि या गुढीपाडव्याच्या अनुषंगानेच घेतलेलं आहे, कारण नवीन वर्षाचा सण आहे म्हणून छोटीशी खरेदीसुद्धा केलेली आहे। यामध्ये मी कापड, लेस, लटकन अशा प्रकारची खरेदी केली। तर मेन कापड बघूया। तर हे कापड जे आहे सुपांना, टोपलींना आपण लावू शकतो। तर मला आवश्यकता होती म्हणून मी ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मल्टी कलरची लेस, तर याला लावण्यासाठी मी ही लेस वापरणार आहे। त्याच्यानंतर पुढील लेस आहे तर याच्यावर स्वस्तिक आहे आणि गोल्डन आहे। आसनला आपण ही लेस वापरू शकतो। त्याच्यानंतर पुढील जे आहे ते म्हणजे लटकन घेतलेलं आहे अशा प्रकारे, आणि बारीक जी इकडे साईडला लेस दिसते आहे ती आहे टिकल्यांची आणि लटकन असलेली लेस। अगदी सुंदर वाटली तर ही 20 रुपये मीटरप्रमाणे मी खरेदी केलेली आहे। त्याच्यानंतर ही बारीक लेस घेतलेली आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या लेसेस घेतलेल्या आहेत आणि लागणारे दोरे। तर ह्या सगळ्या काही ज्या वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत ना, तर त्या न ठरवता केलेल्या आहेत। मला त्या आवडल्या तर मी आणलेल्या आहेत, कारण आपण म्हणतो ना की वेळेवर आपल्याला लगेच पाहिजे आहे त्यावेळेस ते उपयोगी पडतात। त्याच्यानंतर अशा प्रकारे ताट घेतलेलं आहे। तर जुनं एक ताट होतं माझ्याकडे, थोडी मोड होती ती देऊन दिली आणि अशा प्रकारे छोटंसं हे ताट खरेदी केलेलं आहे। तर आपल्याला ऑप्शन करण्यासाठी, ओवळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। तर अशी छोटीशी खरेदी मी आज केलेली आहे। तर तुम्हाला माझी ही खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।